जर मित्रांनो तुम्ही आज माझ्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ संपूर्ण पाहून घ्या। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अशाच नवीन नवीन बातम्या तुम्हाला ह्या चॅनलवरती पाहायला भेटणार आहेत। सांगलीमध्ये कटघरीत संशयावरून झोपेतच पत्नीचा चाकूने वार करून खून केला आहे। घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे। चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो। कौटुंबिक कलह, त्यातून निर्माण झालेला संशय आणि शेवटी एका निष्पाप महिलेचा जीव गेलेला या हृदयद्रावक घटनेने काटगिरी परिसरात एकच खळबळ उडाली आहे। शनिवारी रात्रीच्या अंधारात पती पत्नीच्या नात्याला काळिमा फासणारी एक दुर्दैवी घटना घडली आहे। संशयावरून पतीने आपल्याच पत्नीवर झोपेत असताना चाकूने वार करून हत्या केली आहे। शोभा परगोडा सरवाड, वय 35 असे मृत महिलेचे नाव आहे, तर आरोपी पती परगोडा याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे। शोभा आणि परगोडा सरवाड हे मूळचे अथणी तालुक्यातील खवटकोप्पा गावचे रहिवासी होते। उपजीविकेसाठी आणि रोजगाराच्या शोधात त्यांनी आपल्या गावात रामराम ठोकला होता। गेल्या अनेक दिवसांपासून हे दाम्पत्य अथणीजवळील कटगिरी येथील मठात राहत होते। मठात राहून ते आपली उपजीविका चालवत होते। शोभा मठात स्वयंपाकाचे काम करायची, तर तिचा पती परगोडा हा त्यात मठात चालक म्हणून काम करत होता। वरकरणी सर्व काही आलबेट वाटत असले तरी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात वादळाची चिन्हे अनेक दिवसांपासून दिसत होती। पती पत्नींमध्ये छोट्या मोठ्या कारणावरून होणारे वाद आता विकोपाला गेले होते। या वादाचे मूळ कारण होते ते म्हणजे संशय। पतीने पत्नीच्या चारित्र्यावर घेतलेला संशय हा त्यातील वादाचा मुख्य केंद्रबिंदू होता। वारंवार होणाऱ्या भांडणांमुळे मठातील आणि परिसरातील शांतताही ढवळली होती। शनिवारी रात्री नेहमीप्रमाणे मठातील कामे आटोपल्यानंतर हे दाम्पत्य आपल्या खोलीत झोपायला गेले होते। बाहेरून सर्व काही शांत दिसत होतं, पण परगोड्याच्या मनात मात्र संशयाचे काहूर माजलं होतं। रात्रीच्या शांततेत जेव्हा शोभा गाढ झोपली होती, तेव्हा परगोड्याने एक टोकाचे पाऊल उचलले। त्याने जवळच असलेला चाकू काढला आणि काहीही समजण्याच्या आत शोभावर सपासप वार करून तिचा जीव घेतला। झोपेत असल्यामुळे शोभाला स्वतःचा बचाव करण्याची संधी मिळाली नाही। चाकूच्या वाराने ती रक्ताच्या थारोळ्यात पडली आणि तिचा जागीच मृत्यू झाला। या घटनेने अवजीकरा मठासह संपूर्ण परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे। रात्री घडलेल्या या प्रकरणाची माहिती मिळताच परिसरातील गावकऱ्यांनी आणि मठातील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली। दृश्य अत्यंत भयानक होते। शोभा रक्ताच्या थारोळ्यात पडली होती आणि तिचा जीव गेला होता। घटनेची माहिती मिळताच अथणी पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले होते। पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला। मृताचा मृतदेह आणि पोस्टमॉर्टम रिपोर्ट शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला। पोलिसांनी आरोपी पती परगोडा याला तात्काळ ताब्यात घेतले आहे। प्राथमिक तपासात कौटुंबिक वाद आणि संशय हेच या खुनाचे मुख्य कारण असल्याचे निष्पन्न झाले होते। अथणी पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत। ही घटना केवळ एका खुनाची बातमी नाही, तर ती समाजासमोर काही गंभीर प्रश्न उभा करते। पती पत्नीच्या पवित्र नात्यात संशय किती टोकाला जाऊ शकतो याचे हे एक जिवंत उदाहरण आहे। संवादाचा अभाव आणि टोकाचा संशय मानवाला कोणत्या थराला नेऊन ठेवतो याचा विचार करण्याची वेळ आली आहे। जेव्हा दोन व्यक्ती एकत्र राहतात तेव्हा एकमेकांवर विश्वास असणे ही सर्वात मोठी गरज आहे। मात्र जर संशयाने बीज मनात पेरले गेले तर ते संबंध उद्ध्वस्त करायला वेळ लागत नाही। शोभा आणि परगोडा यांच्यातील वादाचे एका हत्येत निर्माण झाले, ज्याने एका कुटुंबाचे अस्तित्व संपवले। अथणी पोलीस आता या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करत आहेत। परगोडाने नेमके कोणत्या कारणावरून संशय घेतला, यामागे अन्य काही कारणे आहेत का हे कृत्य पूर्वनियोजित होते, या सर्व बाबींचा उलगडा पोलीस तपास करत आहेत। घटनास्थळावरून जप्त करण्यात आलेला चाकू आणि इतर पुरावे तपासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत। समाजात वाढते
कौटुंबिक कलह पाहता समुपदेशन आणि संवादाची गरज पुन्हा एकदा अधोरेखित होत आहे. छोट्या वादाचे रूपांतर हिंसक घटनेत होऊ नये यासाठी वेळीच सावध राहणं गरजेचं आहे. सध्या या घटनेमुळे खवटकोपा आणि गटकरी गावावर शोककळा पसरली आहे. अथणी तालुक्यातील कटगिरी येथे घडलेली ही घटना अत्यंत दुर्दैवी आणि संतापजनक आहे. कायद्याने हाताला काम दिले असले तरी स्वतःच्या रागावर आणि संशयावर नियंत्रण न ठेवल्याने आज एका महिलेचा जीव गेला आहे. अशा घटना समाजाला आरसा दाखवणाऱ्या आहेत. कायद्याची प्रक्रिया आपली दिशा घेत राहिलीच, परंतु अशा घटनांनी पुनरावृत्ती टाळण्यासाठी समाजाने अधिक सज्जन राहण्याची गरज आहे. शोभाला न्याय मिळेल का हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. जर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडलाच असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण अशाच नवीन बातम्या तुम्हाला ह्याच चॅनलवरती पाहायला भेटणार आहेत. तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.